पुढची बातमी पाहूयात। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। आज अंतरवाली सराटी येथे ही भेट होणार आहे। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे येत्या 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार आहेत। उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उदय सामंत, शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड आज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, विखे पाटील, उदय सामंत आज जरांगे यांची भेट घेणार आहेत, काय अपडेट? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी येत्या 29 तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, शंभूराजे असतील आणि त्याचबरोबर प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांच्या भेटीला येणार आहेत। अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांची भेट होणार आहे। साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत हे सगळेजण अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होणार आहेत। मनोज जरांगे यांची भेट घेऊन ही चर्चा करणार आहेत। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही। त्याचबरोबर ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या सगळ्या नोंदींचा डेटा आणि त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत, अशा पद्धतीची तक्रार आणि आरोप आणि मागणी ही मनोज जरांगे यांनी केलेली आहे आणि त्यालाच धरून जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार आहेत। हे निर्णायक आंदोलन असल्यामुळे खूप मोठं आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची मनधरणी करण्यासाठी हे सगळे सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे। साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत हे सगळे अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होतील। ठीक आहे रवी, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।